याकोबाचे पत्र अध्याय 2 वचन 26। मी वचन वाचते, सर्वांनी लक्ष द्या। म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियेवाचून निर्जीव आहे। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संत याकोब या पत्रातून आपण विश्वास ठेवणाऱ्यांना सांगत आहे, जसं शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियेवाचून निर्जीव आहे। निर्जीव या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या वस्तूला आपण निर्जीव म्हणतो। आपण घरातली जी भांडी आहेत ती भांडी निर्जीव आहेत। आपण जे काही अवजारं वापरतो ते सगळे निर्जीव आहेत। सजीव म्हणजे एखाद्यामध्ये जीव आहे। आपण सर्व मानवजात हे जिवंत आहोत, कारण आपल्यामध्ये आत्मा आहे। आपल्या शरीरातून आत्मा निघून गेला तर आपण निर्जीव बनून जाऊ। म्हणून एखादा माणूस जिवंत असतो त्यावेळेला त्याला साधी छोटी मुंगी जरी चावली तरी त्याला कळ येते आणि त्याला वेदना होतात। पण तो माणूस मेल्यानंतर त्याला तुम्ही किती हलवा, किती तुम्ही त्याला हाका मारा, पण तो उठत नाही, कारण त्याच्या शरीरातून आत्मा निघून गेलेला आहे। आणि त्याच्या शरीरातून आत्मा निघून गेल्यामुळे तो निर्जीव झालेला आहे। तो फक्त देहात आहे, त्याचा देह आहे, पण तो जिवंत नाही आहे, तर तो मृत झालेला आहे। हालेलुया, 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 हालेलुया। त्याप्रमाणे आपला जो देवावरचा विश्वास आहे, तो विश्वास आपण क्रियेने दाखवला पाहिजे। जसे आपले शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसं विश्वासही क्रियेवाचून निर्जीव आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खूप जण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात। जे नव्याने आले त्याबद्दल मी सांगत नाही, तुम्हाला येशूची ओळख नाही आहे। पण जे अगोदरच येशूवर विश्वास ठेवतात आणि ते म्हणतात की आमचं देवावर प्रेम आहे, आम्ही देवावर विश्वास ठेवलेला आहे, आमचा देवावर भरोसा आहे। पण हीच लोक ज्यावेळी संकटात सापडतात किंवा दुःखात सापडतात, त्यावेळेला त्या विश्वासाप्रमाणे ते क्रिया करत नाही। ते म्हणतात, मुखाने खूप बोलतात की आमचा देवावर विश्वास आहे, पण विश्वासाप्रमाणे ते क्रिया करत नाही, तर ते विश्वासापासून मागे हटतात आणि येशूपासून दूर निघून जातात। हालेलुया, 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 हालेलुया। मी तुम्हाला उदाहरण सांगते। तुम्ही खूप वर्षापासून येशूवर विश्वास ठेवताय, तुमचं देवावर प्रेम आहे, देवाने तुम्हाला त्याच्या प्रेमाचा अनुभवही दिलेला आहे। तुमच्यापैकी खूप जण इथं असे आहेत ज्यांना देवाने आजारातून बरं केलेलं आहे, दुःखातून बरं केलेलं आहे, व्यसनातून बाहेर काढलेलं आहे। आणि काही प्रसंगी असं घडतं की अचानकच तुमचं डोकं दुखायला लागलं, आणि तुमचं डोकं दुखायला लागल्यानंतर तुम्ही लगेच मनात विचार करायला लागता, डोकं दुखायला लागलं म्हणजे नक्कीच मेंदूमध्ये काहीतरी झालेलं असेल। मेंदूमध्ये गाठी झाल्या असतील का, किंवा अजून काही मोठा आजार डोक्याचा झाला असेल का, डोकं दुखायचं थांबत नाही आहे। आपल्या मनामध्ये सैतान हे विचार घालतो। पण जो व्यक्ती देवावर मनापासून प्रेम करतो आणि आपल्या विश्वासाच्या प्रवासामध्ये क्रिया करतो, तो व्यक्ती म्हणेल किती त्रास हो, पण माझा विश्वास आहे की देव मला बरं करेल आणि मला असले काही आजार होणार नाही। हालेलुया, 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 हालेलुया। काही लोक साधी डोकेदुखी पण सहन करत नाही। जराशी जरी डोकेदुखी सुरू झाली की ते लगेच गोळी घेतात। जरासा काही थोडाफार ताप आला की लगेच ते औषधं घ्यायला सुरुवात करतात। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचा जर देवावर खरा विश्वास आहे, तुम्ही देवावर प्रेम करताय, तर तुम्ही तुमचा विश्वास हा क्रियेने सिद्ध केला पाहिजे। जसं शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा आपला विश्वासही क्रियेवाचून निर्जीव आहे। आपण आपल्या विश्वासाच्या प्रवासामध्ये चालत असताना आपण क्रिया करून, म्हणजे विश्वासाप्रमाणे विश्वास आहे पण विश्वासाला अनुसरून आपण चालतही राहिलं पाहिजे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. जर आपण विश्वासाला अनुसरून चालत नाही तर आपला विश्वास निर्जीव आहे. आपण स्वतः व्यक्तिगत आपण स्वतःची तपासणी केली पाहिजे. तुम्ही मी स्वतः पण, की आपला जो विश्वास आहे तो विश्वास आपण क्रियेप्रमाणे करतो का, की आपण फक्त मुखाने बोलतो की माझा देवावर विश्वास आहे, पण संकट आल्यावर घाबरला, दुःख आले की घाबरला, संकट आले की या मित्राकडे जाऊ, त्या मित्राकडे जाऊ, याला बोलवू, त्याला बोलवू. तुम्ही जर संकटाच्या वेळेला अस्थिर होता, दुःखाच्या वेळेला निराश होता, तर तुमचा विश्वास हा क्रियेने प्रकट होत नाही आहे. जो व्यक्ती क्रियेने आपला विश्वास प्रकट करतो त्यालाच देव आशीर्वादित करतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये असं काही आजार आला आहे, खूप दिवस झाले तो आजार बरा होत नाही आहे, आणि तुमचा शेजारी ज्यावेळी तुम्हाला विचारतो काय झालं, तू प्रार्थनेला जातोस, अजून तू बरा झाला नाही, अजून तुझा ताप गेला नाही, अजून किती दिवस वाट बघणार आहे, जा औषधं घ्यायला सुरुवात कर, किंवा अजून काही भक्तांकडे जा. त्यावेळेला तुम्ही जर तुमचा विश्वास क्रियेने सिद्ध करत आहात तर तुम्ही म्हणाल की माझा विश्वास आहे की जरी या घडीला मी बरा नाही आहे, पण माझा विश्वास आहे देव मला नक्कीच लवकरच बरं करेल. आणि तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून धीर धरून वाट पाहताय देव तुम्हाला बरं करण्यासाठी, आणि देव तुमच्या क्रियेकडे पाहतोय, आणि देव तुमच्या क्रियेनुसार तुम्हाला लवकरच बरं करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नाही तर तुम्ही कुणीतरी सांगितलं आणि विचार करायला लागले, हां हा व्यक्ती बरोबर खरंच म्हणतोय, माझा शेजारी बरोबर बोलतोय, माझा भाऊ बरोबर बोलतोय, आज इतके दिवस झाले मी आजारी आहे आणि मी प्रार्थना पण करतोय, पण देव माझी काय प्रार्थना ऐकत नाही आहे, तो काय मला बरं करत नाही आहे, आता मला दुसऱ्या मार्गाने जायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन म्हणतं मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तर त्याचं वचन हे पूर्णपणे खरं आहे आणि सिद्ध आहे. तो तुम्हाला बरं करायला तयार आहे, पण तुम्ही त्याच्या विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाप्रमाणे तुम्ही क्रिया करताय की नाही हे तो पाहत आहे. तुम्ही क्रिया करताय की नाही हे महत्त्वाचं आहे, की तुम्ही फक्त बोलताय पण तुमचा विश्वास क्रियेने सिद्ध होत नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपला विश्वास हा सजीव असला पाहिजे, जिवंत माणसासारखा असला पाहिजे. आपल्याला जरा जरी कोणी धक्का दिला तर आपल्याला जाणवतो, आपल्याला जरा जरी कोणी गरम वस्तू आपल्या हातावर पाडली तर आपल्याला पटकन जाणीव होते. त्याप्रमाणे आपण विश्वासाच्या बाबतीत जिवंत असले पाहिजे, आणि आपण आपला विश्वास क्रियेने सिद्धही केला पाहिजे. त्याबद्दल मी तुम्हाला दानियेलाबद्दल सांगते. तुम्ही जुन्या करारामध्ये दानियेलाविषयी वाचा, खूप सुंदर लिहिलेलं आहे. दानियेल हा अतिशय प्रामाणिक माणूस होता आणि देवाला भिवून वागणारा होता. तो इस्रायलमध्ये राहणारा होता, पण इस्रायलवर युद्ध केल्यामुळे बाबेलच्या राजाने त्याला बाबेल या नगरात आणलं होतं, बॅबिलोन या ठिकाणी आणलं होतं, आणि त्या ठिकाणी तो राहत असताना देवाने त्याला उत्तम आत्मा दिला होता. दानियेलाविषयी म्हटलेलं आहे की देवाचा उत्तम आत्मा त्याच्यामध्ये वास करत होता, आणि तो त्याच्या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी सहाय्य मिळावं, इस्रायल लोकांना तुरुंगातून मुक्ती मिळावी म्हणून तो राजाच्या हाताखाली काम करत होता. आणि त्या काळामध्ये दारावेश राजा हा तिथे राज्य करायला आला, आणि त्या काळामध्ये दानियेल हा अतिशय प्रामाणिक माणूस आहे हे पाहून दारावेश राजाने त्याला आपल्या मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून नेमलं. जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांमध्ये 3 अधिकारी मुख्य नेमले, आणि त्या अधिकाऱ्यांमध्ये दानियेला देखील मुख्य अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. आणि ज्या वेळेला हे करण्यात आलं आणि राजाच्या मनात होता की सर्व राज्यावर मी दानियेलाला मंत्री म्हणून नेमेल, त्या काळामध्ये दानियेलाचे जे शत्रू होते ते शत्रू विचार करायला लागले की राजा हा दानियेलावर अतिशय प्रेम करतो आणि दानियेल प्रामाणिक आहे, तो अतिशय चांगला माणूस आहे, म्हणून त्याच्याबद्दल काहीतरी चूक आपल्याला मिळते का आपण शोधावी, आणि राजाजवळ जाऊन त्याची चूक सांगून आपण त्याला या पदावरून बाहेर काढावं. आणि हे ते शोधत असताना त्यांना कळालं की दानियेल हा प्रामाणिक माणूस आहे, तो देवाला भिवून वागणारा आहे आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. म्हणून ते विचार करायला
करायला लागले की ह्याच्याबद्दल काय दोष सांगून आपण या पदावरून त्याला आपण काढून टाकू शकतो. त्याला काहीच चूक मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी योजना आखली की दानियलामध्ये काहीच दोष नाही आहे, पण दानियल ज्या देवाची प्रार्थना करतो त्याबाबत आपण दोष काढू शकतो आणि त्याबाबत आपण काहीतरी असं करू शकतो ज्याने दानियल राजाच्या विरुद्ध वागेल आणि राजा त्याला या देशातून बाहेर काढेल. आणि त्याने तीच योजना आखली. त्या मंत्र्यांनी जाऊन राजापुढे फरियाद केली, राजापुढे मागणी केली की राजा, तू अतिशय महान राजा आहेस आणि पृथ्वीवर तुझ्यासारखा राजा कोणी नाही आहे, म्हणून तू अशी आज्ञा कर, राजाज्ञा कर की येत्या 30 दिवसामध्ये तुझी प्रार्थना सोडून दुसऱ्या कोणत्याच देवाची प्रार्थना केली जाणार नाही, कोणत्या माणसाची पण नाही आणि कोणत्या देवाची पण नाही. फक्त या येणाऱ्या 30 दिवसात तुझीच प्रार्थना केली पाहिजे, अशी तू राजाज्ञा कर. आणि राजाने त्यांची गोष्ट ऐकली, कारण राजाला त्यांचं कपट माहीत नव्हता, म्हणून राजाने ती आज्ञा केली आणि पूर्ण देशामध्ये ही आज्ञा सांगण्यात आली की येत्या 30 दिवसात कोणत्या माणसाची प्रार्थना नाही करायची, कोणत्या देवाची प्रार्थना नाही करायची, तर फक्त दारावेश राजा याचीच प्रार्थना करायची. आणि ज्यावेळी दानियेलाला ही गोष्ट कळाली त्यावेळी दानियेलाला फार वाईट वाटलं, कारण दानियल हा नित्य नियमाने देवाजवळ 3दा प्रार्थना करायचा. तो प्रतिदिवस, तो एवढा मोठा मंत्री होता तरी पण देवासमोर दिवसातून 3 वेळा येऊन तो देवाकडे प्रार्थना करायचा. आपण म्हणतो की अरे मी किती बिझी आहे, मी किती व्यस्त आहे, माझ्याकडे वेळ नाही मिळत प्रार्थना करायला. पण दानियल त्या काळाचा मंत्री होता, तो एक राजाच्या हाताखाली वरिष्ठ अधिकारी होता, तरी तो दिवसातून 3 वेळा वेळ काढून देवाची उपासना करायचा, जिवंत देवाची प्रार्थना करायचा. ज्यावेळी त्याला हे कळालं की अशी राजआज्ञा करण्यात आलेली आहे आणि असंही पुढे म्हटलेलं आहे, जो कोणी या आज्ञेचं पालन करणार नाही त्याला सिंहाच्या गुह्यांमध्ये टाकण्यात येईल. ज्यावेळी ही आज्ञा करण्यात आली त्यानंतर दानियेलाने त्या राजआज्ञेचं भय मानलं नाही, तर त्याने त्याच्या नियमाप्रमाणे जसं तो दिवसातून 3 वेळा देवाकडे जाऊन प्रार्थना करायचा तसं तो प्रार्थना करत होता. आणि तो जे प्रार्थना करत होता हे त्या मंत्र्यांनी पाहिलं आणि लगेच जाऊन राजाला सांगितलं की राजा, तुम्ही राजआज्ञा केली होती ना की येत्या 30 दिवसात कोणी तुमच्याशिवाय कोणा दुसऱ्या देवाची किंवा माणसाची प्रार्थना करणार नाही. त्यावेळी राजाने सांगितलं, हो, ही आज्ञा मी केली आहे. त्यावेळी त्याने सांगितलं, त्या मंत्र्यांनी सांगितलं की तुमचा जो वरिष्ठ मंत्री आहे, तुमचा जो मित्र आहे, तो दानियल तुमच्या या आज्ञेला मानत नाही आणि तो त्याच्या देवाची 3दा दिवसातून प्रार्थना करत आहे. त्यावेळी राजाने खूप प्रयत्न केलं त्याला वाचवण्यासाठी, पण शेवटी राजआज्ञा असल्यामुळे त्याला शिक्षा सुनवावी लागली आणि दानियेलाला सिंहाच्या गुह्यामध्ये टाकण्यात आलं. आणि राजाला चैन पडेना, कारण तो चांगला माणूस आहे राजाला माहीत होतं, पण शेवटी राजआज्ञा असल्यामुळे त्याने सिंहाच्या गुहेत त्याला टाकण्याची आज्ञा दिली. दानियेलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. बायबलमध्ये म्हटलेलं आहे, रात्रभर राजा झोपला नाही, कारण त्याला ठाऊक होतं की दानियल चांगला माणूस आहे आणि त्याला भीती वाटत होती की सिंह त्याला फाडून खातील. पण सकाळी पहाटे जाऊन तो त्या सिंहाच्या गुहेकडे मोठ्या आवाज देऊन म्हणाला, दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, तुला सिंहाच्या गुहेतून तुझ्या देवाने वाचवलं का? त्यावेळी दानियेलाने गुहेतून आवाज दिली, होय महाराज, ज्या देवाची मी प्रार्थना करतो त्या देवाने त्याचे दिव्यदूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केली आणि त्या सिंहाने मला काही इजा केली नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि त्यानंतर ते दारावेश राजाने पत्र लिहून सगळ्या देशांमध्ये सांगितलं की दानियेलाचा देव, यहोवा देव, परमेश्वर जिवंत आहे आणि त्याची उपासना करणारे त्याची उपासना केली पाहिजे, त्याच्यासमोर प्रार्थना केली पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दानियेलाचा देवावर जो विश्वास होता तो विश्वास त्याने क्रियेने प्रकट केलं.
त्याने असा विचार नाही केला, अरे राज आज्ञा आहे, आता मी प्रार्थना नाही करणार. काय झालं, 30 दिवस ना, 30 दिवसानंतर मी प्रार्थना करायला सुरुवात करेल. देवाला तर माहिती आहे की राजाने एवढी मोठी आज्ञा काढली आहे आणि मी जर आता प्रार्थना केली तर राजा मला सिंहाच्या गुहेत टाकेल आणि मी मरून जाईल, हे देवाला माहीत आहे. म्हणून आता 30 दिवस मी काय देवाची प्रार्थना करणार नाही. असं दानिएलाने नाही सांगितलं. दानिएलाने राजाच्या आज्ञेपेक्षा देवाला पहिलं स्थान दिलं. देव पहिला, बाकी सगळं नंतर. त्याने त्याचा विश्वास जिवंत आहे, सजीव आहे, हे त्याने सिद्ध केलं. त्याप्रमाणे आपण देखील आपला विश्वास सिद्ध केला पाहिजे. आपण आपला विश्वास क्रियेने प्रकट केला पाहिजे. कुणी आपल्याला काही म्हणो, किती मोठं संकट आपल्या जीवनात का नाही येऊ, पण त्या संकटात धीर धरून देवाची प्रतीक्षा करणं, देवाकडून आजारमुक्ती मिळवण्याचं, देवाकडून दुःखमुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे आपण आपल्या विश्वासाला क्रियेनुसार करत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संत याकोब या पत्रात आपल्याला विश्वासणाऱ्यांनाच तो सांगत आहे की जसं शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियेवाचून निर्जीव आहे. आपण जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास कोणा माणसावर ठेवला नाही आहे. आपण जो विश्वास ठेवलेला आहे तो जिवंत देव, जो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे, त्याच्यावर ठेवलेला आहे. आणि तो आपल्याला कधी फसवणार नाही, तो आपल्याला कधी टाकून देणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला एक साक्ष सांगते. ही साक्ष खूप वर्षापूर्वी प्रार्थना घरामध्ये आलेली आहे. ही साक्ष ओडिसावरून एका नवऱ्या बायकोने येऊन दिलेली साक्ष आहे. हे ओडिसाचे कुटुंब होतं. या नवऱ्या बायकोला मला नक्की आठवत नाही की किती वर्ष लग्नाला होऊन त्यांना बाळ होत नव्हतं, बाळाची देणगी नव्हती. 10 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांच्या लग्नाला झाली होती, पण त्यांना मूल होत नव्हतं. आणि एके दिवशी तो जो व्यक्ती आहे तो टी व्हीवर चॅनल चेंज करत असताना त्याला या प्रार्थना घराचा कार्यक्रम दिसला. आणि कार्यक्रम पाहून, त्याच्या कार्यक्रमामधल्या साक्षी ऐकून त्याचा विश्वास बसला की देव आम्हाला बाळाची देणगी देऊ शकतो. आणि तो त्या टी व्हीवरच कार्यक्रम पाहत असताना त्याने त्याच्या बायकोलाही कार्यक्रम पाहायला लावलं. आणि दोघं नवरा बायको ओडिसाला राहत असताना तिथे टी व्ही कार्यक्रम पाहत असताना विश्वासाने प्रार्थना करायला लागले. आणि त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झाली. कालांतराने काही महिन्यातच त्याची पत्नी गर्भवती झाली. आणि गरोदर राहिल्यानंतर काही काळाने ज्यावेळी तिची सोनोग्राफी करण्यात आली, त्यावेळी त्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरने सांगितलं की तिच्या पोटात जे बाळ आहे ते मरण पावलेलं आहे, म्हणून ऑपरेशन करून हे बाळ तुम्हाला काढावं लागेल. पण त्या माणसाने ज्यावेळी हे ऐकलं त्याच्या बायकोबद्दल, त्यावेळी त्याने सांगितलं की आम्ही ऑपरेशन करणार नाही. ज्या देवाने इतक्या वर्षानंतर आम्हाला बाळाची देणगी दिली आहे, तो देव आम्हाला मेलेला बाळ देणार नाही, तर देव आम्हाला त्या बाळाला जिवंत म्हणून देईल. आणि त्या माणसाने ऑपरेशन केलं नाही. डॉक्टर त्याला सांगत होते ऑपरेशन करून बाळाला काढावं लागेल, नाही तर तुझ्या बायकोच्या जीवालाही धोका होईल. पण त्या माणसाने डॉक्टरचं ऐकलं नाही, तर तो विश्वासाने प्रार्थना करत राहिला. त्याने बायकोला घरी आणलं. 9 महिने भरेपर्यंत ते दोघं पण टी व्ही चॅनलवर कार्यक्रम पाहून प्रार्थनेत विश्वासाने भाग घेऊ लागले. आणि ज्यावेळी डिलिव्हरीच्या वेळेला तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, त्यावेळी देखील डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की बाळ मेलेलं आहे. हे डिलिव्हरी केल्यानंतर पोटात जे बाळ आहे तो मेलेला आहे. पण त्यावेळेला पण त्या माणसाने विश्वास सोडला नाही. त्या माणसाने सांगितलं, डॉक्टर तुम्ही तुमचं काम करा, माझ्या पत्नीची डिलिव्हरी करा, मी सगळं काही देवाच्या हातात सोपवलेलं आहे, देव सगळं काही व्यवस्थित करेल. आणि त्या माणसाच्या सांगण्यावरून डॉक्टरने डिलिव्हरी केली आणि प्रभूची सगळ्यात मोठी दया झाली. त्या बाईची डिलिव्हरी व्यवस्थित झाली आणि जिवंत मुलगा देवाने त्यांना देऊन आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या माणसाने विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवला इथपर्यंत नाही, त्या विश्वासाप्रमाणे त्याने कार्यही केलं, क्रियाही केली. ज्यावेळी त्याला पहिल्यांदा सांगण्यात आलं की सोनोग्राफीमध्ये मूल मेलेलं आहे, ऑपरेशन करून काढावं लागेल, आपण जर त्या जागेवर असतो तर
आपण केलं असतं? आपण असा विचार केला असता, अरे डॉक्टर सांगतायत म्हणजे त्यांना माहीत आहे नक्कीच तसं असेल, ऑपरेशन करून आता आपल्याला बाळाला काढायला पाहिजे. पण त्याने तसं केलं नाही. त्याचा विश्वास होता की ज्या देवाकडे मी प्रार्थना करतोय तो देव जिवंत आहे आणि तो मला मेलेलं मूल देणार नाही, तो मला जिवंतच देईल. आणि ते नवरा बायको ओडिसावरून प्रार्थना घरामध्ये त्या मुलाला घेऊन साक्ष द्यायला आले होते. त्यावेळी त्या मुलाला पाहिलं, मुलगा अतिशय सुंदर होता, छान दिसत होता. जे लोक नियमित प्रार्थनेला जुन्या खूप अगोदरपासून येत आहे त्यांनी साक्ष मासिकांमध्ये वाचली असेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपला विश्वास क्रियेने प्रकट केला पाहिजे. आपण विश्वास जो मुखाने बोलतो ही चांगली गोष्ट आहे. आपण मुखाने बोलतो की आपला देवावरचा विश्वास आहे, पण तो विश्वास आपण क्रियेने सिद्ध पण केला पाहिजे. आपण आपल्या जीवनात असं वागलं पाहिजे की ज्या वागण्यातून लोकांना कळेल की खरोखर हा माणूस किती विश्वसनीय आहे, हा देवावर कसं प्रेम करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये अब्राहमाविषयी लिहिलेलं आहे, अब्राहम विश्वासाने नीतिमान ठरला, पण त्याने विश्वासाप्रमाणे क्रियाही केली. अब्राहमाला मूलबाळ नव्हतं, पण देवाने त्याला वचन दिल्यानंतर काही काळाने, लगेचच वचन दिल्यानंतर त्याला मूल झालं असं नाही आहे. त्यामध्ये पण बराच काळ गेला. वचन दिल्यानंतर 25 वर्षाने देवाने त्याला मुलगा दिला. आणि मुलगा थोडा मोठा झाल्यावर देवाने त्याला सांगितलं, आता या मुलाचं माझ्या नावाने बली करून टाक. त्यावेळी त्याने विचार केला असेल की देवानेच मला मुलगा दिला आणि आता देवच या मुलाचं मला बली करायला त्याच्या नावाने बलिदान करायला सांगतोय. त्यावेळी त्याचा विश्वास किती डगमगला असेल. पण बायबल म्हणते तो विश्वासामध्ये डगमगला नाही, तो विश्वासामध्ये स्थिर उभा राहिला आणि त्याने हे विश्वास ठेवला की ज्याने मला वचन दिलेलं आहे, या एका मुलाच्या द्वारे मी तुझ्यासाठी राष्ट्र निर्माण करेल. तो देव मेलेल्यांमधून देखील जिवंत करण्यास समर्थ आहे. हा विश्वास ठेवून तो त्याच्या मुलाला बलिदान करायला बलिवेदीवर घेऊन गेला आणि त्याच विश्वासाच्या द्वारे अब्राहम देवाचा मित्रही झाला आणि तो विश्वासाचा बाप झाला. हालेलुया, 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 हालेलुया. महत्त्वाची गोष्ट त्याने सगळ्यात केली ती म्हणजे की त्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून धीर धरला. त्याने असा विचार नाही केला की कधी होणार, कधी करणार. आणि ज्यावेळी त्याला बलिदान करायला सांगितलं स्वतःच्या मुलाचं, त्यावेळी पण त्याने कुरकुर केली नाही. त्यावेळी पण त्याने देवाला असं विचारलं नाही की देवा तुम्ही मला वचन दिलं या मुलाद्वारे आशीर्वादित करण्याचं आणि आता तूच या मुलाचं बली मागतोय, हे कसं शक्य आहे. त्याने काहीच विचार नाही केला. देव जसं सांगतोय त्याप्रमाणे तो करत गेला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन अतिशय महत्त्वाचं आहे. खूप लोकांना असं वाटतं की हे वचन फक्त बायबलपुरती मर्यादित आहे आणि प्रवचनामध्ये ऐकण्यापुरती मर्यादित आहे. आम्ही जर त्या वचनाप्रमाणे वागायला लागलो तर आमचं पुढे कसं होणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन अतिशय महत्त्वाचं आणि जो व्यक्ती तो वचन पाळतो, त्या वचनाप्रमाणे चालतो, त्या व्यक्तीला देव इतकी आशीर्वाद देतो की तो आशीर्वाद कधी मोजू शकणार नाही. अगणित आशीर्वाद, भरभरून आशीर्वाद देव त्याच्या जीवनावर पाठवत असतो. खूप लोकांना असं वाटतं की इथे शिकवलं जातं आणि देवाने पण वचनात सांगितलेलं आहे की चुकीचं काही करू नको, कोणाला लुबाडू नकोस, कोणाला फसवू नको. तर जी लोक धंदा करतात, व्यवसाय करतात, ते मनात करतील आम्ही जर दुसऱ्यांना लुबाडलं नाही आणि दुसऱ्यांना फसवलं नाही तर आमच्या घरात पैसे कसे येणार, आम्ही कसं काम करणार, आमचं कुटुंब कसं चालणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असा विचार करू नका. देवाचं वचन म्हणतं कोणाला फसवू नको, तर खरंच कोणाला फसवू नका. तुम्ही कोणाला नाही फसवलं आणि तुम्ही जे काही थोडंफार कमवलं त्या थोड्याफारावर पण देवाचे आशीर्वाद येतील आणि ते तुम्हाला इतकं पुरेल की ते कधी तुमच्याकडून संपणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. मी अजून एक साक्ष तुम्हाला सांगते. साताऱ्याला हे आई आणि मुलगा राहतो. तर ते खूप जुने विश्वासी आहेत, चांगला विश्वास ठेवतात ते देवावर. आणि
त्याची आई नियमित प्रार्थनेला येते. तो मुलगा पण कधीतरी इथे प्रार्थनेला येतो, प्रार्थना घरांमध्ये. आणि त्या मुलाला असं एक काम होतं, तो एका हॉटेलमध्ये काम करत होता आणि त्या हॉटेलमध्ये असे काही चुकीचे मादक पदार्थ विकले जायचे. आणि त्याने एकदा फोन करून आम्हाला कळवलं की सिस्टर, मी असं असं काम करतो, त्या कामामध्ये मला दुसऱ्यांनाही चुकीच्या वस्तू द्यायला लागतात, ते मला आवडत नाही. त्यावेळी त्याला इथनं सांगण्यात आलं की हे काम तू सोडून दे आणि देवाकडे प्रार्थना कर, देव तुला चांगली नोकरी देईल. आणि त्याने ते ऐकलं, ते काम त्याने सोडून टाकलं. त्या कामावर त्याला चांगला पगार मिळत होता, तरी देखील त्या मुलाने काम सोडून टाकलं. आणि लॉकडाऊनच्या काळातच हे घडलं आणि तो काम सोडून त्याला लगेच काम मिळालं नाही. एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला तो घरी बसून होता, त्याला कामच मिळत नव्हतं. आणि दर 2 महिन्याने 3 महिन्याने तो फोन करायचा आणि सांगायचा, सिस्टर अजून मला काम मिळालं नाही आहे, अजून मला काम मिळालं नाही आहे. त्यावेळी आम्ही सगळे त्यांना सांगायचो, धीर धर, प्रार्थना कर, देव योग्य वेळेला कार्य करेल. आणि देवाने सगळ्यात मोठी दया केली. 1 वर्षाहून अधिक काळ तो घरी बसला होता, पण पुन्हा त्या कामावर गेला नाही. त्याचा मालक बोलवत होता, ये तू आमच्याकडे परत कामाला, का घरी बसून राहिलाय, पण तो त्या कामाकडे गेला नाही. आणि देवाने त्याच्यावर दया केली. 1 वर्षापेक्षा जास्त काळ घरी राहून नंतर देवाने त्याला आज अशी नोकरी दिली आहे, ज्या नोकरीद्वारे देवाने त्याला आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता त्याला एवढं चांगलं काम मिळालेलं आहे, त्याने स्वतः आम्हाला सांगितलं फोन करून, सिस्टर मला आता अशी चांगली नोकरी मिळालेली आहे, ज्या नोकरीद्वारे देवाने त्याला आनंदित पण केलं. आणि इथपर्यंत की त्याने आता गावी स्वतःचं घर बांधायला पण सुरुवात केलेली आहे त्या पैशातून. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्याला देतो आणि आपण धीर धरून आपल्या विश्वासाप्रमाणे क्रिया करत राहिलं पाहिजे. आपण देवाने एखादी गोष्ट दिली नाही म्हणून पुन्हा एकदा त्याच चुकीच्या गोष्टी करत राहणं हे योग्य नाही आहे. तर धीर धरून विश्वासाप्रमाणे क्रिया करत राहा. तुमचा विश्वास आहे की देव तुम्हाला बरं करेल, तर थांबून राहा, देवाकडे प्रार्थना करत राहा, नित्य नियमाने देवाची उपासना करत राहा. तुमच्या या धीर धरण्याने देव स्वर्गातून हात लांब करेल आणि तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपला विश्वास निर्जीव बनवून देऊ नका, तर आपला विश्वास सजीव ठेवा, आपला विश्वास जिवंत ठेवा. खूप लोक प्रार्थनेला खूप काळ झाल्यानंतर त्यांना असं वाटतं, प्रार्थना ही दरवेळेलाच होते, प्रार्थनेत काय विशेष आहे. त्यांना असं वाटायला लागतं, दर आठवड्याला स्तुती आराधना होते, दर आठवड्याला गाणी होतात, दर आठवड्याला प्रवचन होते, ते तर आम्ही नेहमीच ऐकतो. असं नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही देवाला गांभीर्याने घ्याल, त्यावेळेला तुम्हाला समजेल, प्रत्येक स्तुती आराधनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आणि तुमच्या आत्म्यात कार्य करतो. प्रत्येक गाणे गात असताना देव तुमच्या आत्म्यामध्ये बदल करतो. तुम्ही असा विचार करू नका, दर आठवड्याला गाणी होतात, दर आठवड्याला स्तुत्यारणा होते म्हणून काही लोक तर स्तुत्यारणामध्ये कंटाळून उभे पण राहत नाही. त्यांना असं वाटतं, आता माहिती आहे हेच बोललं जाणार आहे, आता हेच बोललं जाणार आहे. असा विचार करू नका. तर ज्यावेळी तुम्ही देवाच्या सहवासात येता, देवाच्या पवित्र मंदिरात येता, त्यावेळी आदराने देवाकडे पहा. तो किती पवित्र आणि परमथोर आहे. त्या पवित्र देवाकडे आपले लक्ष लावा आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये विश्वासाने भाग घ्या, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या विश्वासाप्रमाणे क्रिया कराल आणि क्रियेद्वारे देव तुम्हाला आशीर्वादही करेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपला विश्वास जिवंत ठेवला पाहिजे. जसं आपल्या शरीरामध्ये आपला आत्मा महत्त्वपूर्ण आहे. जर आपल्या शरीरातून आत्मा निघून गेला तर आपलं शरीर हे निर्जीव बनते आणि त्या शरीराला शेवटी त्या शरीराला आपण किती हलवलं, किती आपण त्याचे डोळे उघडण्याचे प्रयत्न केले तरी त्याला काही फायदा होत नाही. त्याप्रमाणे आपला विश्वास बनू देऊ नका. तर आपला विश्वास इतका जिवंत ठेवा, इतका मजबूत करा की तुमच्या विश्वासाकडे पाहून सैतान हारून जाईल, सैतान पळून जाईल आणि देवाचे गौरव तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात होत राहील. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुमचं नाव सांगा. रोशनी निलेश गोंबरे.
साक्ष काय तुमची? माझी साक्ष अशी आहे की मी एक प्रार्थनेला येत होते. इथे झाली 14 वर्ष झाली येत होते. पण मिस्टर येत नव्हते, म्हणजे इथे नव्हतेच आधी 7-8 वर्ष ते नव्हते आमच्याबरोबर. त्याच्यानंतर प्रार्थना करून करून मग ते देवाने त्यांना इथं आमच्यापर्यंत आणलं. आणि त्याच्यानंतर मला एक छोटी झाली. देवाने मला सुंदर असं एक घर दिलं. आणि मग तर प्रार्थनेला पाठवत होते, पण ते केंद्रामध्ये येत नव्हते. तुम्ही जावा, मी नाही येत आहे. मग मी गेल्या वर्षी इथं म्हटलं की येशू की मी क्रिसमसला आले, पुढच्या वर्षी क्रिसमसला मला माझे मिस्टर संगाती पाहिजेत. आणि देवानं माझी इच्छा पूर्ण केली. मी प्रभूला धन्यवाद देते कोटी कोटी. भाऊ, तुम्हाला कसं वाटते? मला भरपूर चांगलं वाटतं आहे, कारण का इथली देवाची लोकं माझ्या घरी आली आणि मला का तिथे जावत नाही हा मी भरपूर विचार केला. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो कोटी कोटी की मला त्यांनी मार्ग दाखवला. आजपासून मी प्रभूच्या चरणीच असे. तुमच्या हृदयात पण देवाची शांती आलेली आहे. आलेली आहे. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमची काय साक्ष आहे? माझी साक्षी आहे अशी की रात्री मी झोपलेली तेव्हा माझ्या पायाला 3 वेळा कोणतरी असं ये करायचं, पर्स करायचं. 3 वेळा मी पाय अशी वरती घ्यायची, परत माझ्या पायाला पर्स व्हायचा, परत मी पाय वरती घ्यायची. तेव्हा मी झोपेतच देवाला सांगितलंस, देवा तुला धन्यवाद, तुझी स्तुती असो, तुझी आराधना असो, असं मी सांगितलं. आणि पापांपासून पण मी सांगितलं, मला केलेले पापापासून देवा तू मला क्षमा कर आणि मला सुद्धा नको ते इतरांना सुद्धा क्षमा कर असं सांगितलं. आणि उठून आराधना मी केली. आणि काय तुमची साक्ष आहे? दुसरी साक्ष माझी अशी आहे, आताची जी प्रार्थना झाली आजारमुक्तीची, त्याच्यामध्ये मी म्हणजे एकदम आनंदामध्ये भाग घेतला, नाचून गाऊन मी भाग घेतला. तर माझ्या याच्यामध्ये असं कधी आनंद आलेला नव्हता. मी हमेशा दुःखी राहायची, खूप दुःखी. म्हणजे तुमचं जीवन दुःखाने भरलेलं होतं? दुःखाने भरलेलं होतं. मला कुठे सुखाचा गारवा भेटत नव्हता. मी इथे जेव्हा प्रार्थनेला आली रविवारी आणि घरी गेल्यानंतर मला असं झालं की मी तिथे शिबिरला जाणार म्हणजे जाणार. माझ्याकडे पैसे पण नव्हते. मी ज्या गाडीवाल्याला सांगितलं तो गाडीवाला तयार झाला मला इकडे आणून ठेवण्यासाठी. आणि तिकडे कामावर जात होती, तिकडे पण सुपरवायझरला फोन करून सांगितलं माझ्या नवऱ्याने का मिन्नलला सुट्टी द्या. तर त्यांनी पण मला सुट्टीमध्ये देण्यास कायच सांगितलं नाही. त्यांनी उलट सांगितलं का फोन केलं तर मला बरं झालं, कळवलं तर बरं झालं. असं सगळ्याच माणसांनी माझ्यावर म्हणजे दया केली आणि मी इथे शिबिरपर्यंत पोहोचली. आणि मला देवाकडून इच्छा होती की माझ्या मनामध्ये जे दुःख होतं ते देव काढून टाकेल. आणि आज माझं दुःख सर्व माझ्या शरीरातून निघून गेली. आज मी आनंदित आहे, खूप आनंदित, खूप आनंदित, खूप आनंदित. प्रभू येशूने यांना आनंद दिलेला आहे. पण तुम्ही सराई जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. रंजना वायडा. काय साक्ष आहे तुमची? माझ्या 1.5 महिना झाले पायाला गोलं यायचं आणि 1 वर्ष झालं मला नुसती भीती वाटायची. इकडे यायला निघलो प्रार्थनेला तरी असं वाटायचा तू वापस जिवंत येणार नाही. हां, अशी भीती वाटायची. कधीपासून वाटत होती तुम्हाला भीती? 1 वर्ष झालं. 1 वर्षापासून तुम्हाला अशी भीती याची, विचार यायची तुम्हाला? हो. आता कालपासून इथं आलो शिबिरला, तिथं परत भीती नाही येत आता. आता तसे विचार येत नाहीत? नाही. आता हृदयात शांती आली आहे? हो. आणि गोळे येतात? नाही, रात्री आले, झोप चांगली लागली. चांगली झोप लागली. प्रभूने बरं केलं. हो हो. तुमचं नाव सांगा. निर्मला. तुमची साक्ष सांगा. माझी साक्ष अशी होती की पहिलं जेवलं तर बी नाही जेवलं तर माझं पोट सारखं भरलेलंच असायचं. बरे ज्या दिवशी 25 तारखे दिवशी जी होते ना त्या दिवशी सिस्टरनं प्रवचन चालू केलं, स्तुती चालू केली. त्या टायमाला माझं पोट एकदम साफ झालं. आणि आता आज सकाळच्या प्रार्थनाच्या टायमाला पूर्ण अंग माझं साफ झालं, हलकं झालं एकदम. तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास कधीपासून होता? 4-5 वर्षापासून होता. 4-5 वर्षापासून. त्यामुळे तुम्हाला काय व्हायचं? जेवलं तर बी तेवढंच पोट वाटायचं, नाही जेवलं तर तेवढंच वाटायचं. म्हणजे पोट भरलेलंच राहायचं, वाटायचं सारखं पोट भरूनच वाटायचं. पण आता कसं नाही जेवलं तर भूक लागते, भूक लागली तर पोट तेवढंच असतं, नॉर्मलच असतं पोट. 25 डिसेंबरला प्रभू येशूच्या जन्मदिवशी तुम्हाला देवाने बरं केलं? त्या दिवशी बरं केलं पोटाची समस्या. आणि अंग दुखी जी होती, अंग जडपणं जी होतं ती आजच्या सकाळच्या पवित्र आत्म्याच्या
टायमाला मोकळी झाली एकदम. हा त्रास कधीपासून होता तुम्हाला? अंगदुखी बी त्रास बरंच 5-6 वर्षापासून होता. अंग जड वाटायचं? जड वाटायचं, असं बांधून टाकल्यागत वाटायचं, असं कोणतरी पकडून ठेवले बांधल्यागत होतं असं वाटायचं, किती वजन आहे की असं वाटायचं अंगात. बरं आता एकदम सुटसुटीत आणि हलकी वाटते हो, मला हलकी वाटते हो. देवाने तुम्हाला दोन्ही त्रासातून पूर्ण बरं केलं आहे. बरं केलं म्हणून कोटी कोटी धन्यवाद देते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता प्रार्थना करण्याची वेळ आहे आणि मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. म्हणून विश्वास ठेवा की या घडीला प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल आणि तुमच्या आजारातून, दुःखातून तुम्हाला प्रभू बाहेर काढेल. म्हणून विश्वासाने तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की या घडीला प्रभू तुमच्या जीवनात कार्य करेल. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार या घडीला निघून जाऊ. तुमच्या जीवनातील सगळी दुःख प्रभू येशूच्या नावाने निघून जाऊ. सैतानाच्या सगळ्या बंधनातून प्रभू येशू तुम्हाला पूर्णपणे मुक्त करो. तुमच्या कुटुंबामध्ये जी काही भांडणं आहेत ती भांडणं प्रभू येशूच्या नावाने निघून जाऊ. या घडीला स्वर्गातून महान देवाची शांती आणि प्रभू येशूचा आनंद तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करो. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, आजार प्रभू येशूच्या नावाने निघून जाऊ. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.